नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण फोर टक्स ब्लाऊजला टक्स कसे मारायचे ते पाहणार आहोत. फोर टक्समध्ये आपले जे टक्स असतात ते बरोबर येणे खूप महत्त्वाचे असते. नाहीतर आपले जे ब्लाऊज आहे ते पूर्णपणे चपटे बसते आणि त्याला काहीच आकार राहत नाही. त्यामुळे बघा, मी आधी दोन्ही अस्तरवर एकसारखे टक्स मारून आखून घेतलेले आहेत आणि त्यावर आता साडीच्या पिसाचं जे कापड आहे ते ठेवून मी बरोबर अस्तरच्या कडेकडून पूर्ण टीप मारून घेणार आहे. फोर टक्स ब्लाऊजमध्ये मधला जो एक टक्स असतो खालच्या साईडचा, त्याची आपल्याला लांबी रुंदी जास्त घ्यायची असते आणि जे बाकीचे 3 टक्स आहेत ते एकदम आपल्याला थोडे थोडे घ्यायचे असतात. हे टक्स महत्त्वाचे बरोबर येणे खूपच महत्त्वाचे आहे. यावरच तुमचा फोर टक्सचा जो पप आहे तो व्यवस्थितपणे फुगीर होऊन फोर टक्सचा ब्लाऊज चपटा बसत नाही. बघा, अशा प्रकारे पूर्णपणे शिवून घेऊन मी दुसराही भाग शिवून घेत आहे. हा जो ब्लाऊज आहे तो एका आजीबाईंचा आहे. आजीबाईंना त्यांच्या कोणाच्या तरी नातेवाईकाचं लग्न होतं, त्यामुळे त्यांना हा ब्लाऊज शिवून पाहिजे होता. हा ब्लाऊज साडीवर, काष्टा साडी जे घालतात ना, नऊवारी साडी, त्या साडीवर आलेला ब्लाऊज पीस आहे. त्यांच्या बहिणीच्या नातीचं लग्न होतं, त्यासाठी त्यांना हा ब्लाऊज शिवून लागत होता. अशा प्रकारे एक्स्ट्राचा जो भाग आहे पिसाचा तो मी कट करून घेतलेला आहे. मी टक्स कसे मारते ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, कारण की टक्स व्यवस्थित बरोबर येणे खूपच महत्त्वाचे आहे. आता जो खालचा टक्स आहे तिथे आपल्याला 1 इंचाचे माप दुमडून पाहिजे आहे. बघा, अशा प्रकारे वरतून खाली मी तिरके खाली अर्धा इंच म्हणजे दोन्ही साईडचा 1 इंच येतो, अशी अर्धा इंचावर मी टिप मारून घेतलेली आहे. आणि जो खालचा त्याच्या शेजारचाच टक्स आहे त्याला एकदम आपली जी टेपची एक रेषा असते ना, तेवढी म्हणली तरी चालेल, टेपची एक रेषा असते तेवढीच टिप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित बघून घ्या. टिपात मी जास्त अर्धा इंच नाही, पाव इंच नाही, टेपची एकच रेष म्हणा. आता हा तिरका एक टक्स असतो तो तिरका असतो, त्यालाही आपण तेवढ्याच म्हणजेच टेपची एक रेष असते तेवढीच टिप मारून घेत आहे. लक्षात ठेवा, मी प्रत्येक ठिकाणी 2-2 टिपा मारित आहे जेणेकरून आपले टक्स उसवू नयेत. हे तिन्ही जे टक्स आहेत ते आपल्याला एकसारखे मारून घ्यायचे आहेत. बघा, तर तुम्हीच बघू शकताय. बघा, आपला फुगा कशा प्रकारे पडलेला आहे. पप जो असतो ब्लाऊजचा तो बघा किती उंच आलेला आहे. आणि अशा प्रकारे ब्लाऊज हा आपला छातीत खूपच छान बसतो. तो चपटा बसत नाही किंवा छातीत ओढतही नाही. तुम्हालाही हे प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही ह्या प्रकारे टक्स मारून पहा आणि तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो माझ्यासोबत नक्की शेअर करा. बघा, दुसऱ्याही याला मी अशाच पद्धतीने टिप मारून घेत आहे. खालचा परत एकदा मी तुम्हाला सांगते, खालचा जो टक्स असतो तो अर्धा इंच मोठा घ्यायचा आहे. प्रत्येक ह्याला मी 2-2 टिपा मारून घेत आहे. आणि कडेचे जे 3 टक्स असतात त्या 3 टक्सला आपल्याला टेपची एकच रेष एवढेच मेजरमेंट घ्यायचे आहे. ते मेजरमेंट जास्त पण होऊ नये किंवा कमी पण होऊ नये. आताच ह्या आजीबाईही येऊन गेल्या. त्यांनी ब्लाऊज घालून बघितला, त्यांनाही खूप छान बसला. थोडासा खाली फिट्ट झाला होता, मग मी एक एक टीप उसवून दिली तर खूपच छान बसला. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचे स्टिचिंग दाखवलेले नाही आहे. फक्त व्यवस्थितरित्या आपले जे छातीचे टक्स असतात ते कसे मारायचे तेच फक्त मी दाखवलेले आहे. बघा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स
लगेच तुमच्यापर्यंत जाईन आणि तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो. आणि तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंगविषयी काही प्रॉब्लेम असतील तेही नक्कीच शेअर करा. मी त्याच्यावरही नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये मला सांगा. सध्या मी व्हिडिओ पटपट बनवू शकत नाही कारण की ब्लाऊजचा जरा माझ्याकडे लोड आलेला आहे. तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर एकदा होम पेजला नक्की व्हिजिट करून तुम्ही माझे दुसरे जे व्हिडिओ आहेत तेही पाहू शकताय.